नमस्कार. तिकडे महाभारताच्या युद्धाची तयारी सुरू आहे. कोण कोणत्या बाजूने असणार, कोण काय करणार या संबंधीच्या योजना चालू आहेत. युद्ध होणार हे अटळ झालेलं आहे. आता जवळपास युद्ध होणारच आहे याची नक्की झालेली आहे. आणि इकडे युद्धाच्या तयारीच्या आरंभालाच पितामह भीष्माच्या आणि कर्णाच्या मध्ये वाद चालू आहे. जोपर्यंत पितामह भीष्म सेनापती म्हणून मैदानात आहेत तोपर्यंत रणांगणावर न येण्याचा संकल्प करून कर्ण निघून जातोय. इकडे दुर्योधनाच्या साठी तर ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. कर्ण मैदानात नाही तर काय होईल हा प्रश्न त्यासमोर पडलाय. पण दुर्योधन जरासा शांत आहे. त्याला माहित आहे की जोपर्यंत पितामह भीष्म आहेत तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. कारण त्यांच्यासारखा वीर जगात दुसरा कुठला नाही. पितामह भीष्मांना पराभूत करणं अवघड आहे. कोणीही पराभूत करू शकणार नाही असा प्रचंड पराक्रम पितामह भीष्मांच्या हातात. आणि खरं होतं बरं का. अर्जुनाला पितामह भीष्मांचा पाडाव करण्यासाठी शिखंडीचा वापर करावा लागला होता हे लक्षात घ्या. एक शिखंडी समोर करावा लागला होता. आणि त्याच्या आधी सुद्धा जे युद्धातला पराक्रम एवढा प्रचंड होता की अर्जुनाचे बाण पितामह भीष्मांच्या छातीचा वेध घेत नव्हते, त्यांच्याकडे नम्रपणे जात होते. तेव्हा आपली प्रतिज्ञा तोडून भगवान श्रीकृष्णाला हातात शस्त्र घेऊन भीष्मांच्या समोर उभं राहावं लागलं होतं युद्धभूमीवर. आणि त्याने म्हणाले होते की भीष्म, हे समजायची गरज नाही आहे की आपल्याला इच्छा मरणाचं वरदान मिळालं आहे म्हणजे जगात कोणीच मारू शकत नाही तुम्हाला. हे समजण्याची असे काही गरज नाही आहे. मी आहे तो योगेश्वर कृष्ण, ज्यानं हे वरदान तुम्हाला दिलंय. तुम्ही जगलं पाहिजे याची व्यवस्था करणारा मी आहे. तुम्ही मरू शकता याची व्यवस्था करणारा मी आहे. मी मारू शकतो, तुमची इच्छा असो अथवा नसो. हे भगवान श्रीकृष्णांनी पितामह भीष्मांना मैदानावर सांगितलं होतं. म्हणजे प्रत्यक्ष देवाला हाती शस्त्र घेऊन प्रतिज्ञा तोडून उभं राहावं लागलं होतं. विचार करा, काय पराक्रम असेल पितामह भीष्मांचा, काय पराक्रम असेल. आणि पितामहाने खूप छान सांगितलं होतं, देवा काय माझं भाग्य की तुम्ही माझ्यासाठी आपली प्रतिज्ञा तोडून हाती शस्त्र घेऊन उभं राहिलात देवा. यापेक्षा दुसरा आनंदाचा विषय कुठला असेल की माझा मृत्यू प्रत्यक्ष योगेश्वर कृष्णाच्या हाताने लिहिलेला आहे. मी तयार आहे देवा, चालवा शस्त्र. आता भगवान कृष्ण पितामह भीष्मांच्या वरती शस्त्र चालवणार हे लक्षात आल्यावर अर्जुनच पाया पडत आला होता. नाही देवा, मी करतो ना लढाई, कशाला तुम्ही तुमच्या हाताने करता, नका वागू माझ्या अशा पितामहांच्या सोबत. आणि विषय संपला होता. इतके पराक्रमी होते पितामह भीष्म. तो प्रसंग आपण नंतर सांगू. इतके पराक्रमी होते. त्यामुळे दुर्योधन तर आश्वस्त असणं स्वाभाविक आहे. त्याला खात्री होती, त्याला भीती ही होती की जर कर्ण मैदानात उतरायचंय म्हणालाच तर गडबड काय होईल. पहिली गडबड ही होईल की यांच्यासोबत लढून कर्ण थकून जाईल आणि शेवटपर्यंत कर्णाचा उपयोग आपल्याला करता येणार नाही. थकून गेला तर थकलेला, हारलेला, थकला भागलेला कर्ण काय उपयोगाचा. ताज्या दमाचा कर्ण वापरता आला पाहिजे आपल्याला. कारण तोही एक सशक्त योद्धा आहे आणि त्याला कर्णाचा उपयोग अर्जुनासाठी करायचा आहे, त्याला थांबवण्यासाठी करायचा आहे. म्हणून कर्ण थांबून मैदानात येणं जास्त आवश्यक होतं दुर्योधनाच्यासाठी. आणि समजा कर्ण आलाच, थकणं हा भाग वेगळा. आणि पितामह नाराज झाले असते तरीही पितामह प्रतिज्ञेनं बांधल्या गेल्यामुळं मैदानात उतरले असते. पण सेनापती नसताना लढणारे पितामह आणि सेनापती असताना लढणारे पितामह यात फरक आहे. हे दुर्योधन ओळखून होता. त्यांचं सोडा, पण अशी कोणतीही प्रतिज्ञा अन्य वीरांनी केलेली नव्हती. त्यामध्ये आचार्य कृप आणि आचार्य द्रोण आणि कृपाचार्यांची अशी कोणतीही प्रतिज्ञा केलेली नव्हती की ज्या प्रतिज्ञेच्या योगे ते लढतील. भीष्मांचं ऐकून कृपाचार्यांनी आणि द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले तर काय करायचं. नाही लढत आम्ही म्हणले, तू कर्णान तुझा घे कर्णाला बस लढ असं म्हणाले तर आपल्या अधिकारातले एवढे योद्धे तर गेलेच की ज्यांच्या आधारावर काही करता येऊ शकतं. लक्षात घ्या, गंमत मोठी आहे. हे असले ताकदीचे योद्धे होते
म्हणजे भीष्मांचा वध करताना सुद्धा शिखंडीला पुढे करावं लागलं, भगवंताला हातात शस्त्र घ्यावं लागलं आणि सांगावं लागलं की मी मारू शकतो. द्रोणांचा वध करणं सुद्धा एवढं सोपं नव्हतं. होतं का? द्रोणाचा वध करण्यासाठीची व्यवस्थाच वेगळी होती. तिथे द्रुपद राजाचा पुत्र धृष्टद्युम्न होता. द्रोणाने शस्त्र कधीतरी खाली टाकावेत आणि जावं ही त्याची इच्छा होती. ती कथा तर फारच रंजक आहे, सुंदर आहे, ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल. अहो, द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवावे यासाठी युधिष्ठिराला खोटं बोलावं लागलं होतं. ती कथा पुन्हा आपण बघूया. म्हणजे खोट अर्धसत्य सांगून, नरो वा कुंजरो वा लेवाली कथा सांगून द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावले होते आणि मग धृष्टद्युम्नाने डाव साधला होता. इथे ही खेळी करावी लागलेली आहे. अहो, शेवटीच्या टप्प्यात तर अश्वत्थाम्यासोबत म्हणजे द्रोणाचार्यांच्या पुत्रासोबत कुलगुरु कृपाचार्यांनी जे काही केलं ना ते फार भयंकर आहे. शेवटी सगळ्या हत्येनंतर, जे सगळं युद्धबिद्ध संपल्यानंतर जे काही केलं ते फार महत्वाचं आहे. कारण आपल्या बहिणीचा नवरा, कृपीचा मुलगा पती द्रोण मारला होता, अश्वत्थाम्याची वाईट अवस्था केलेली होती, हे सगळ्याला ठाऊक आहे. त्यामुळं कृपाचार्यांच्या शेवटपर्यंत टिकणे, कारण ते कुलगुरू होते त्यामुळे त्यांचा लवकर वध केलेला नव्हता, या सगळ्या गोष्टीमुळे दुर्योधनाला हे ठाऊक होतं की जोपर्यंत हे योद्धे आपल्याकडे आहेत तोपर्यंत आपल्याला युद्ध कितीही काळ लांबवता येऊ शकतं, कितीही काळ लांबवता येऊ शकतं. पण कर्ण थांबला पाहिजे, त्याला ताज्या दमाचा म्हणून वापरता आला पाहिजे. यासाठी त्या दोघांच्या मधल्या वादविवादाने दुर्योधन अस्वस्थही होत होता आणि यातून कर्ण कसाही बाहेर पडला तर आनंदीही होत होता. म्हणजे कर्णाचं बाहेर पडणं त्याला ताज्या दमानं वापरण्यासाठी उपयोगाला येणार होतं. आता कर्ण निघून गेलाय, आपल्या पितामह भीष्मांच्या नेतृत्वात लढायला सैन्य तयार करायचं आहे आणि मग दुर्योधनाने आता अजून एक नवा डाव टाकलाय. नवा डाव. युद्धाच्या आरंभालाच शत्रू सैन्याचं खच्चीकरण करण्यासाठीची प्रक्रिया, नरेटिव्ह सेटिंग याला म्हणतात. नरेटिव्ह जे म्हणतो ना आपण, ते फेक नरेटिव्ह याला म्हणतात. ते म्हणजे आपले माणसं पाठवायचे आणि सांगायचे की तुम्ही तर हरणार आहेत, तुम्ही तर हरणार आहेत, वातावरण तयार करायचं, तुम्ही तर हरणार आहेत, तुम्ही तर हरणार आहेत. इथं आत्ता काय चाललंय तेच चाललंय ना. दुर्योधनही असं फेक नरेटिव्ह करत होता. फेक नरेटिव्ह करणारे दुर्योधनच असतात. खरी माहिती आणि खोटी माहिती गडबड करायची असली की दुर्योधन आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आता कुणी फेक नरेटिव्ह म्हटलं की लक्षात ठेवा की दुर्योधन सज्ज आहेत. ह्या महाभारतात, येणाऱ्या महाभारतात फेक नरेटिव्ह पसरवायला दुर्योधन सज्ज आहेत. दुर्योधनाने एक नवा डाव टाकला, आपला दूत पाठवलाय युधिष्ठिराच्याकडं, चर्चा सुरू केली आहे. पितामह भीष्म, द्रोण, कर्ण, दुर्योधन, दुःशासन असे अनेक रथी महारथी, कृष्णावर चिडलेले रथी महारथी दुर्योधनाच्या बाजूने आहेत आणि दुर्योधनाची ताकद इतकी प्रचंड आहे की हे युद्ध पांडव हरणार आहेत. म्हणून आपला दूत पाठवलाय आणि दूताकरवी अत्यंत अपमानास्पद भाषेत, स्लेजिंग म्हणतात त्याला, अपमानास्पद भाषेत सांगितलंय की युधिष्ठिरा, तुझा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही. अरे संपून जाशील आमच्या सैन्याच्या समोर. युद्धाचा अविचार करू नकोस, शरण ये आणि जा निघून गुपचूप वनवासाला. तुझा मृत्यू तुला युद्धाकडे घेऊन येतोय, लक्षात ठेव. युधिष्ठिराने शांतपणे त्या दूताजवळ सांगितलं, जे काय व्हायचंय ते इथे न होता युद्धभूमीवर होईल. त्या युद्धभूमीलाच आपण निर्णयाची भूमी मानूया आणि जाऊया. चल, तू तुझी तयारी कर, मी तुझी तयारी करतो. पुढे काय होतंय ते बघूया पुढच्या भागात. नमस्कार.